जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी आज सुपर संडे आहे, कारण T20 वर्ल्ड कप स्पर्धेत आज फायनलचा थरार रंगणार आहे. तब्बल 1 महिना आणि 55 सामन्यांनंतर T20 वर्ल्ड कपचा जगज्जेता मिळणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंडचे संघ फायनलमध्ये आमने सामने येणार आहेत. तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानामध्ये उतरेल, तर न्यूझीलंड देखील पहिला T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आतुर आहे. दोन्ही संघाचे खेळाडू सध्या तुफान फॉर्मात आहेत. भारतानं आधी वेस्ट इंडिज आणि सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवलाय, तर न्यूझीलंडनं सेमीफायनलमध्ये बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर 9 गडी राखून विजय पटकावला. त्यामुळं अहमदाबादमध्ये आता बॅट आणि बॉलचं तुंबळ युद्ध पाहायला मिळणार आहे. आता या युद्धात बाजी कोण मारणार आणि T20 क्रिकेटचा धुरंधर कोण ठरणार याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. त्यामुळं जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांचं आजच्या या सामन्याकडे लक्ष लागलेलं आहे. आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. ओम, आपण पाहतोय जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा. T20 वर्ल्ड कपचा आज फायनल आहे. अंतिम सामना आज रंगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 1 महिना आणि 55 सामन्यांनंतर हा T20 वर्ल्ड कपचा जगज्जेता आज ठरणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे आता क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलेलं आहे. श्रीकांत, खरं तर भारतच नाही तर जगभरातल्या लोकांचं, क्रिकेट प्रेमींचं आजच्या या ऐतिहासिक मॅचकडे लक्ष असणार आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती होणारा हा मॅच अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतोय. T20चा खरा धुरंधर कोण असेल हेच या मॅचमधून स्पष्ट होणार आहे. ज्या पद्धतीचा तो उल्लेख केलास, अगदी योग्य तो उल्लेख होता. मी सध्या मुंबईमधली क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराज पार्कवरती आहे आणि क्रिकेट प्रेमी आपल्या सोबत आहेत. खरं तर सकाळी या ठिकाणी हे मैदान पूर्णपणे गच्च भरलेलं आपल्याला रोज पाहायला मिळतं. आजचा हा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. आज खरं तर एक खूप मोठा ऐतिहासिक असा मॅच आहे. वर्ल्ड कपचा फायनल आहे, T20चा फायनल आहे, त्यातही भारत विरुद्ध न्यूझीलंड. काय वाटतं मॅचबद्दल? आतापर्यंत जेवढेही वर्ल्ड कप झाले त्या वर्ल्ड कपमध्ये ज्या देशात वर्ल्ड कप आहे त्या देशात कुणीही वर्ल्ड कप जिंकलेला नाही आहे. आज आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे आणि ही संधीचा आपण पुरेपूर फायदा घेऊ आणि आपणच विनर असणार. आपण बघतोय मॅच पूर्वी कुठेतरी सूर्या आणि न्यूझीलंडच्या कॅप्टन यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी एक शाब्दिक वार पाहायला मिळाला. भारतीयांची मनं दाखवणं हाच आमचा हेतू आहे असं सुद्धा कुठेतरी त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. मॅच पूर्वी हे वॉर आहे, मॅचमध्ये काय वातावरण असेल वाटतं? मॅचमध्ये तर आज आपणच जिंकणार होते ते 100% सगळ्यांनाच माहिती आहे. आणि जे वॉर्स आहे ते क्रिकेटमध्ये सगळीकडे असतात, ते त्याच्यामध्ये काय दोष नाही आहे कोणाचा. पण आज आपला भारतच जिंकणार. आपण जी म्हणजे भारतीय टीम बघतोय, सूर्या असेल किंवा बुमराह असेल किंवा संजू सॅमसन असेल, यांच्या सगळ्यांकडनं जो परफॉर्मन्स या एकंदर वर्ल्ड कपमध्ये करण्यात आला त्याचा आणि आजच्या या मॅचमध्ये या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एकंदर काय पद्धतीने या गोष्टीवर तुम्ही अनालिसिस कराल? ॲनालिसिस म्हणजे आता ज्या सुरुवातीचे जे आपले बॅटर जे आहेत, अभिषेक शर्मा असेल, ईशान किशन असेल, यांची बॅट तर आणि सूर्यकुमार यादवसुद्धा आहे, तिलक वर्मा आहे, यांच्या जरा बॅटिंग लाईनअप म्हणजे बॅटिंगमध्ये थोडा परफॉर्मन्स जर काही मॅचमध्ये जर बघायला नाही मिळाला. पण आता ही शेवटची फायनल मॅच असल्या कारणाने अभिषेक शर्मा असू दे म्हणा, ईशान किशन असेल किंवा आणि संजू सॅमसनचं सध्या लय तर त्यांनी पकडलेली आहे, तर तो सुद्धा म्हणजे मॅच विनिंग करण्यासाठी तो खूप प्रयत्न करेल. पण न्यूझीलंड टीमसुद्धा आपल्याला त्यांना पण कमी लेखता येणार नाही. जसं फिन ॲलन आहे, त्यांनी 33 बॉलमध्ये 100 रन मारलेले आहेत. राचिन रवींद्र आहे, फिलिप्स आहे, हे बरेचसे असे त्यांचे पण खेळाडू आहेत की ते पण सुद्धा फायनलसाठी आपले जीव तोडून मेहनत कमी लेखून चालणार नाही. खरं तर अनेक मोठे चेहरे जे आहेत ते या मॅचमध्ये आता या खरं तर वर्ल्ड कपमध्ये नाही आहेत. रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, यांना कितपत तू मिस करतोय? खूपच मिस करतोय, कारण ते एक फेज आहे आपल्या क्रिकेट टीमचं. विराट कोहली म्हणा, रोहित शर्मा म्हणा, ते आपले फेज आहेत क्रिकेट टीमचे. आणि तेच नाही तर आम्ही खूप मिस करतोय स्पेशली रोहित शर्मा, कारण ओपनिंगमध्ये अभिषेक शर्मा तर चालत नाही, बट रोहित शर्माची खूप आठवण येते. त्याच्या जागी जर रोहित शर्मा असला असता तर त्यांनी खरंच आपलं योगदान दिलं असतं. आणि ऑल द बेस्ट इंडिया, वी विल विन द वर्ल्ड कप.
आपण बघतोय की खरं तर मुंबईतल्या या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान जे खरं तर क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, या ठिकाणाहून जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्याकडनं भारत आजचा हा जो वर्ल्ड कपचा ऐतिहासिक मॅच आहे तो जिंकेल असा आशावाद व्यक्त करण्यात येतोय. न्यूझीलंडला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. न्यूझीलंडची सुद्धा बॅटिंग ऑर्डर असेल किंवा फिल्डिंग असेल ही तगडी असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. त्यामुळे हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा असणारा मॅच. खरं तर त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ज्या देशामध्ये मॅच आहे तो देश आजपर्यंत वर्ल्ड कप जिंकला नाही असं आता निरीक्षण एका व्यक्तीने या ठिकाणी नोंदवलं. त्यामुळे अनेक अर्थांनी महत्त्वाचा असणारा हा आजचा मॅच नरेंद्र मोदी आणि निश्चितच त्यामुळं खरं तर आता भारताकडे ही कोण संधी जिंकेल आहे आणि याकडे टीम इंडिया सगळ्यांचं देखील लक्ष त्यासाठी पूर्णतः सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी.